भोगाले केले कर्म तैसे त्यांची भोग आले. केले कर्म तेच भोगाला येणार आहे, चुकणार नाही. तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती किती आले किती गेले, पण भोग मात्र भोगावा लागला. त्यातून कोणी सुटलं नाही. इथंच करायचं आणि इथेच भरायचंय. एक हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर. लपशील गोठवर वेगळ्या लपशील गोठवर. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, एका हाताने भर दुसऱ्या हाताने भर. येथेच कर येथेच भर. लपशील गोठवर वेगळ्या लपशील गोठवर. रीतीचे घेता राग सौदा सुखाचा सौदा सुखाचा. रीतीचे घेत राग आणि सौदा सुखाचा. येथेच कर येथेच भर. लपशील गोठवर वेगळा लपशील गोठवर वेगळा लपशील गोठवर. कुठपर्यंत लपणार आहे आणि कुठंही पृथ्वीवरती काय आकाशात पाताळातही गेले ना तुम्ही तरी कर्म भोगून द्यावंच लागते. त्यातून सुटका नाही. म्हणून एकदाच्या देवाला न भेटणाऱ्यांना सांगते. काही म्हणतात ना देवाचं अस्तित्व आम्ही नाही मानत असं म्हणणाऱ्यांना सांगते, अरे देवाला नसेल मानत तर कर्माला माना, कर्म चुकणार नाही. आणि म्हणून म्हटलं होतं जब ऊपर वाला देता है तो चप्पल फाड़ के देता है, और ऊपर वाला जब लेता है तो चमड़ी फाड़ के लेता है. दुसरं काही नाही, द्यावंच लागेल. आणि इथं कोणी राहायला आलं नाही, प्रत्येकांना जायचंय. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता ते जायच्या गोष्टी करता, कारण मृत्यू लोक आहे, मृत्यू अटळ आहे. इथं कोण गेले, सगळे गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसरा गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. आणि म्हणून मात्र जागे व्हा. हा आपल्याला जन्म मिळालेला आहे भगवत नाम चिंतन करण्याकरता, सत्कर्म करण्याकरता, सत्कार्य सद्विचार करण्याकरता, सज्जनांची संगत करण्याकरता. आणि हे आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी हा विचारांची आदान प्रदान देवाण घेवाण व्हावी, याचसाठी मात्र हे सुंदर असा सोहळा आहे. नाहीतर काही लोक म्हणतील काय गरज आहे नाही. आणि असंही काही म्हणतात दरवर्षी केलाच पाहिजे का, त्यांना सांगते. मला सांगा, तुमच्या घरी कप आहे, तो कप जर का तुटला, कपाचा कान तुटला, काय वापरता चिटकवण्यासाठी? बोला बोला. फेविक्विक, बरोबर आहे. एवढंच नाही तर हा केबल तुटला, भाऊ काय वापरणार जोडायसाठी? हा चिकटपट्टी, टेप पट्टी. एवढंच नाही तर तुमच्या जवळ असलेली एखादी पेन पेन्सिल तुटली, काय करणार? तिला चिपकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोणी फेविकॉल लावेल, कोणी फेविक्विक लावेल. एवढंच नाही तर घर बांधायचं म्हटलं, विटा नुसत्या रचल्या तर घर उभं होईल का? हो म्हणणारे झोपले. होच म्हणतात बुवा.
विटा ठेवून नाही तर त्याच्यामध्ये सिमेंटचा रेतीचा मसाला भरतात की नाही, तेव्हाच होईल ना. आणि एवढंही नसेल कळालं तर याच्याही पुढे जाऊन सोपं सांगते. आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, पासबुकाची झेरॉक्स, राशन कार्डची झेरॉक्स, असे सगळे कागदपत्र एकत्र ठेवले आणि त्याला मात्र स्टॅपलरची पिन मारली की काय भेटते, लाडकी बहीण. आता मग असं समजलं. पण कधी सगळे कागदपत्र डॉक्युमेंट एकत्र केले, स्टॅपलरची पिन लावली, तेव्हा सगळे अलग अलग एक एक नेऊन दिले तर घेतं का? नाही. मग सगळे मात्र एकत्र करतो आपण. आणि ते एकत्र करण्यासाठी जशी स्टॅपलरची पिन पाहिजे, हा तुटलेला केबल जोडण्यासाठी जशी चिकटपट्टी टेप पट्टी पाहिजे, कप चिपकवायसाठी तुम्हाला फेविक्विक पाहिजे, विटाचं घर बांधकाम करायसाठी मधात मसाला भरावा लागतोय सिमेंट कॉन्क्रीटचा, अगदी त्याच प्रमाणे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचे तर ती माणुसकीची गरज आहे. आणि ही माणुसकी आणि माणूस म्हणून जीवन जगायला शिकवते, तेच हे शिव महापुराण कथा. आणि म्हणून खरी आज प्रत्येक गावामध्ये गरज आहे अखंड हरिनाम सप्ताहाची. तुम्ही म्हणाल का गरज आहे, असेही काय म्हणतील तर त्यांना पुरावा देते. सहज बोलत नाही. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते स्वामी विवेकानंद. अनेक लोक उपमा देखील देतात, म्हणतात की केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून स्वामी विवेकानंद व्हावं. एवढं ज्ञान स्वामी विवेकानंदांकडे आहे, सहज नाही. या स्वामी विवेकानंदांच्या आई वडिलांचं नाव कोणाला सांगता येईल का इथे बसलेल्यांपैकी? सर्च मारून नाही. विश्वदत्त पिता आणि भुवनेश्वरी माता. या भुवनेश्वरी मातेने, कोणाची आई? भुवनेश्वरी स्वामी विवेकानंदांची. आणि ही स्वामी विवेकानंदांची आई मात्र देवादिदेव महादेवांच्या शिवपिंडाचं, शिवलिंगाचं पूजन करायच्या. कोटी बिल्वपत्र शिवाला अर्पण केले त्यांनी. तेव्हा कुठं प्रसाद मिळाला. आणि अथांग ज्ञानाचा सागर आपण ज्यांना म्हणतो ते स्वामी विवेकानंद त्यांच्या उदरी आलेत. सगळ्यांना विश्वप्रख्यात असलेला विषय मात्र माहिती आहे की शिकागोच्या धर्म परिषदामध्ये स्वामी विवेकानंदांनी काय उत्तर दिलं. आणि तसा पुत्र जन्माला आला की आज मात्र संपूर्ण भारत देशाला प्रेरणास्थान मानतो एका युवकाला. त्यांनी देखील गुरु केले रामकृष्ण परमहंसांना. आणि ते रामकृष्ण परमहंसांनीच मात्र स्वामी विवेकानंदांना गुरु दीक्षा देताना मात्र देवादिदेव महादेवांची पूजा सांगितली. आणि याच विवेकानंदजींच्या चरित्रात वर्णन आहे. साक्षात शिवलिंगाचे पूजन अविरत नियमित स्वामी विवेकानंद करायचे. आणि एक दिवस मात्र पूजा विधी करत असताना सर्प देखील तिथे आला. बघा, स्वामी विवेकानंदांच्या आईला जर का या शिवपूजनाची गरज पडली, मग माता माऊलींना तुम्ही सांगा, आपल्याला गरज नाही का? आपल्याला गरज नाही का भक्तीची? आणि तरीही नाही म्हणत असेल कोणी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगते, या कलियुगामध्ये ज्ञानियांचे राजे म्हणून कैवल्य चक्रवर्ती तेजोनिधी माऊली गुरु ज्ञानोबारे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिके सारखा महाग्रंथ आपल्या समोर ज्ञानेश्वरी देते. अगदी 16 वर्षाचा बालक संपूर्ण आयुष्य 100 वर्षाचं जाईल ना, तरी तंतोतंत ज्ञानेश्वरीचा विषय जो आहे त्या विषयाला मात्र दृष्टांत पूरक अध्ययन करणं
कठीण आहे. किती? जे 16 वर्षाच्या मुलाने दिलं ते 100 वर्ष गेलं आयुष्य तरीही पूर्ण होत नाही. बघा, म्हणून तर माऊली गुरु ज्ञानोबारायांना म्हटलंय, ज्ञानाचा 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 सागर कोण? सखा माझा ज्ञानेश्वर. याच्याही पुढे म्हटले, महाविष्णूंचा अवतार. सहज उपमा नाही मिळतो, त्यासाठी कर्म तसं पाहिजे असतं, आणि हे कर्म करण्यासाठी आईंनी वळण लावलं. आणि म्हणून माऊली गुरु ज्ञानोबारायांची आई ही रुक्मिणी माता देखील सिद्धेश्वराच्या मात्र या आळंदीतल्या सिद्धेश्वराची पूजन करायच्या, आणि त्यांनी देखील बिल्व पत्र मात्र शिवाला अर्पण करून, जल अर्पण करून या आळंदीत गेले असेल तर बघितलं असेल, सुवर्ण पिंपळे त्याला हजारो प्रदक्षिणा त्या माऊलींनी घातल्यात. आणि तेव्हा कुठं उदरी ज्ञानाचा अवतार म्हणजे माऊली गुरु ज्ञानोबाराय आले. एवढंच नाही तर जनार्दन स्वामींची आई गिरजा माता, ही गिरजा माता पार्थिव शिवलिंग करायच्या. पार्थिव शिवलिंग म्हणजे कोणतं? जे शुद्ध असलेल्या ठिकाणची माती आणून मातीचं तयार केलं जातं, ते पार्थिव शिवलिंग तयार करायच्या आणि अखंड त्या पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायच्या. परिणाम जनार्दन स्वामी जन्मास आले. आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर याच देवादिदेव महादेवांची शिवशक्तींची पूजा करणारी या अखंड महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी, अर्थात हिंदवी स्वराज्याची ज्यांनी संस्थापना केली, कोण? ते पट्ट्या लावल्या का? या महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे राजे कोण? इकडे इकडे म्हणता बसवली ना तुमची सत्ता, हा ना? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे एकच राजा सीता इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझा देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदरी स्वराज निर्माण केले तलवारीचा धारेवर, तलवारीचा धारेवर. कैकेसाठी वार घेतले आपल्या निजऱ्या छातीवर, आपल्या निजऱ्या छातीवर, आपल्या निजऱ्या छातीवर. ओ सुंदरी स्वराज निर्माण केले तलवारीचा धारेवर, कैकेसाठी वार घेतले आपल्या निजऱ्या छातीवर. दानपणाने
लहानपणाने लहानपणाने लढले मावळे भरोसा राजावर लहानपणाने लढले मावळे भरोसा राजावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजते शिवरायाचं नाव गाजते जय शिवराय. आठवण येते मना मनात भगवाचे दिसल्यावर हो जात मातना धर्म मानिला जगला माणूस की बरे जगला माणूस की बरे जगला माणूस की हो आठवण येते मना मनातून भगवाचे दिसल्यावर जात मातना धर्म मानिला जगला माणूस की पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या टेकडावर शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या टेकडावर गव काढायची बाहेर तिची चमचमती धार गव काढायची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसती कशी घुसती कशी घुसती शिवरायाची तलवार कशी घुसती शिवरायाची तलवार दुश्मन धरतीवर तीर छाटून पाहिले दुश्मन धरतीवर कशी घुसती कशी घुसती कशी घुसती शिवरायाची तलवार कशी घुसती शिवरायाची तलवार कशी घुसती शिवरायाची तलवार कशी घुसती पुरा घुसत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार
या शिवरायांना बळ देणारी जी होती ना ती भवानी, आणि ही भवानी कोण आहे? शिवाचीच शक्ती आहे. ही झाकी सहित आपण पाहणार आहात. आणि हाच जयघोष करून कोणता? जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून राजा मात्र लढाईला निघायचे. आणि मग प्रत्येक युद्धात विजयी संपादन करून आल्या वाचून राहत नव्हते. काय तात्पर्य मला सांगायचं काय होतं? मुख्य विषय विसरून चालत नाही बरं का. काय सांगायचंय मला? त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने, कोण आई? राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आणि या जिजाऊ आईसाहेबांनी काय केलं तर या शिवाचीच पूजा केली, आराधना केलेली आहे. आणि या शिवाचीच शक्ती म्हणजे कुलस्वामिनी त्यांची भगवती भवानी आहे. आणि तेव्हा परिणाम मात्र आपण म्हणतो ना, किसी के पेट में पाप पैदा होता है, किसी के पेट में सांप पैदा होता है. मगर मेरी माँ जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में बापों के बाप आए हैं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओ बाबाचा बाबा, ओ बाबाचा बाबा, वाघ शिवबा जन्मला. ओ बाबाचा बाबा, वाघ शिवबा जन्मला. ओ बाबाचा बाबा, वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओ बाबाचा बाबा, वाघ शिवबा जन्मला. ओ बाबाचा बाबा, वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार, केला दुसऱ्याचा संवाद. हाती घेतली तलवार, केला दुसऱ्याचा संवाद. त्या आपल्या सखोटा त्याने काढीला बाहेर. हाती घेतली तलवार, केला दुसऱ्याचा संवार. त्या आपल्याचा कोट त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे का बरी साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे का बरी साक्षीला. ओ बाबाचा बाप, ओ बाबाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. 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 आतापर्यंत शिवरायांच्या नावाने टाळी वाजली, आता मात्र या आजीच्या नावाने एकदा जोरदार होऊ द्या. बघा आजीचं वय काय आहे. अहो एखाद्या तरुण मुला मुलींना लाजवेल, युवकाला लाजवेल एवढं सुंदर. आतापासून नाही, जेव्हा उभं केलं मी आणि शिवरायांचं गुणगान गायला सुरुवात केली तेव्हापासून जाग्यावरती त्या आजी नाचत होत्या. बरं बसल्या तर बसल्या, बसल्यानंतरही चालूच होतं माझ्यासोबत त्यांचं. बघा ही आहे नामाची ताकद. बघा त्या आजीचं वय आणि बघा आपलं वय. हे इकडलं बघा आपलं. करा कम्पेअर. हे नुसतं खंब्यासारखे उभं राहतात. काल बरोबर तुम्ही नाचलेत, काल बरोबर डोललेत का माहिती आहे का?
का? कारण साहेब शपथी दिल्या म्हणून. आज शपथ नाही दिली म्हणून खंबे. कशाचे कशाचे? याचे याचे नाही, हे म्हणते. या बघा, स्वामी विवेकानंदांच्या आईने तेच केलं, जनार्दन स्वामींच्या आईने तेच केलं, ज्ञानोबरायांच्या आईने तेच केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने देखील तेच केलं. काय? शिवपूजन. देवादिदेव महादेवाला जल अर्पण, बिल्वपत्र अर्पण केलं. मग मला सांगा, जर या राज्याच्या आईला गरज आहे, मग आपल्याला नाही का? आपल्या सर्वसामान्यांना नाही का? निश्चित गरज आहे. आणि म्हणून मात्र हे आयोजन आहे. आणि फक्त काय तर नाचणं, उडणं, हसणं घेऊन जाऊ नका, तर यातलं तात्पर्य रसग्रहण करून कथा मात्र जी श्रवण केली आहे ते घेऊन सोबत चला. नाहीतर कालच्या सारखं घेऊन जा म्हटलं तर घेऊन जाल काय? केलं चांगलं श्रवण, असं करू नका. इथून मात्र मर्म घेऊन जायचंय आपल्याला. निश्चित हे मर्म घेऊन गेलो तर जीवनाचं कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. नाहीतर कित्येक इथं सांगितलेले ते काही दृष्टांत असेल तेच घेऊन जातात. सकाळी नाही आता नाही समजले रात्री तर सकाळी विचार करतात, आणि सकाळी नाही समजले तर दुपारी मग सगळे कामं झाले की दुपारची काही कथा नाहीच, एकत्र बसले मग आठवतात कालच्या कथेत हे सांगितलं. आणि मग नसेल समजलं तर ते समजून घेतात, नंतर हसतात. पण कधीतरी मात्र यातलं मर्म जे जाणलंय, महिमा जो जाणलाय तोही विचारात घ्या. या शिवनाम चिंतनाचा महिमा एवढा अफाट आहे. एवढंच नाही तर भगवंताच्या नावाने मी म्हणते ना तुम्हाला, टाळी वाजवा टाळी वाजवा म्हणते. का म्हणते? त्याच्यामध्ये अनेक होत असं तर मला प्रमाण सांगता येईल, पण दोन मुख्य मी सांगते. एक आध्यात्मिक म्हणजेच परमार्थिक, आणि एक सांगेल वैज्ञानिक. टाळी वाजवली, हरिनामात वाजवली तर ते नाम संकीर्तन होते आणि त्याने मात्र उद्धार होतो. आणि उद्धार करून घ्यायचे तर टाळी वाजवायची आहे, पहिला. आणि दुसरा, टाळी वाजवण्यामागचं वैज्ञानिक कारण. आपण जेव्हा टाळी वाजवतो ना, दोन हात एकावरती आदळतात आणि त्यावेळेला काय होतात, तरी आपल्या हातामध्ये आहे पॉइंट्स, आणि त्या पॉइंट्सला म्हणतात ॲक्युप्रेशर पॉइंट्स. आणि ते पॉइंट दबल्या जाते, प्रेस होतात, आणि ते प्रेस झाले तर रक्तभिसरण चांगलं होतंय. मग आता सांगा, कोणाकोणाला रक्तभिसरण चांगलं व्हावं असं वाटतंय? नाही वाटत? वाटलं नाही, थंडीचे दिवस आहे, हार्ट अटॅक कधी? वेळ नाही लागत, कित्येक चालले बरं. पाहत असेल तुम्ही बातम्या न्यूजपेपर वरती, चॅनल वरती, टीव्ही वरती, तेवढे नाही तर मोबाईल तर पाहतात. म्हणून वाजवत चला टाळी. अहो, हे भारतीय संस्कृतीचं प्रत्येक मात्र असं सहज काहीतरी सांगितलं आणि सुरू केलं असं नाही. प्रत्येकामागे शास्त्रीय कारणासहित वैज्ञानिक कारण आहे. फरक फक्त इतका आहे की शास्त्र आधी सांगितलेलं आहे आणि विज्ञान आता नंतर सांगायला लागले. अनेक प्रमाण मला तुम्हाला देता येईल. एका वेळेस दिलं तर ते जास्त स्टोरेज झाल्यावर मोबाईल कसं होते, मोबाईलचं काय होते, हँग मारते. कसं इकडे हँग मारल, म्हणून एक रोज देते. नाहीतर मग सांगितलं काय, एक पेशंट होता, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं काय करा, त्या पेशंटला सांगितलं हे गोळ्या दिल्या तुम्हाला, या गोळ्या तुम्ही घ्या. कधी घ्या? डॉक्टरने सांगितलं लहान गोळी कमी पाण्यात घ्या, मोठी गोळी जास्त पाण्यात घ्या. जसं डॉक्टरने सांगितलं तसंच त्या पेशंटने करायचं ठरवलं. घरी आले पेशंट, जेवण केलं. जेवण केल्यानंतर लहान गोळी होती, ती लहान गोळी घेतली आणि त्याच्यावरती ग्लासभर पाणी पिले. आणि तेवढं करत असताना बकेटमध्ये पाय ठेवले. का? कारण डॉक्टरने सांगितलं गोळी घेताना लहान गोळी कमी पाण्यात घ्या. मग
पाय ठेवले बकेटमध्ये, कमी पाण्यात घेतली पहिली गोळी. आता दुसरी गोळी मोठी होती, आणि ते मोठी गोळी घ्यायसाठी कुठं जायचं होतं? जास्त पाण्यात. हे गेले ना नदीत गेले कमरे पाण्यात, कंबरभर पाण्यात, आणि तिथं मग खिशातून गोळी काढली. आता घ्याव की नाही घ्याव? जास्त पाण्यात म्हटलं होतं, आधी बकेटभर एवढं होतं, आता एवढं झालं, घ्याव की नाही घ्याव? तो झाला कन्फ्यूज. शेवटी काय करते, काढला मोबाईल, वरच्याच खिशात होता, काढला, नंबर सेवच होता डॉक्टरचा. डॉक्टरला फोन केला, डॉक्टरला म्हणतो, हॅलो डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणतात, बोला ना. मी मग तुमच्याकडे आलो होतो ना. डॉक्टर म्हणते, हो आले होते. आता किती पेशंट येतात, मग आले तर असेलच कोणतरी. मग तुम्ही मला सांगितलं होतं ना. डॉक्टर म्हणतात, काय सांगितलं होतं मला लक्षात नाही, तुम्ही डबल सांगा. म्हणते, तुम्ही म्हटलं लहान गोळी कमी पाण्यात घ्या, मोठी गोळी जास्त पाण्यात घ्या. हो म्हटलं. डॉक्टरच्या मनात शंका आली, काही रिॲक्शन तर नाही झालं याला. डॉक्टर शांत राहिले. तेवढ्यात तो पेशंट म्हणतो, मग मी लहान गोळी घेतली. कशी घेतली? कमी पाण्यात घेतली. बकेट ठेवली होती, बकेटमध्ये पाय ठेवले, ग्लासभर पाणी पिलं. मग डॉक्टर साहेब, आता दुसरी गोळी जास्त पाण्यात म्हणे ना तुम्ही, मी नदीत आलोय, कंबरभर पाण्यात आहो, घेऊ दुसरी गोळी की पुढे जाऊ छातीभर पाण्यात? सांगा. डॉक्टरने असं सांगितलं का? तसंच आहे इकडे तसंच आहे. मी सांगते काय, तुम्ही विचार करत काय आहे, लक्षात घेत काय आहे, त्याच्यावरती बोलताय काय, याला फार महत्व आहे. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच बोलताना देखील भावार्थ आणि शब्दार्थ निघतात. आणि म्हणून जरा मात्र लक्षपूर्वक श्रवण करा. बघितलं आपण एवढ्या सगळ्या माता आणि देवादिदेव महादेवांचं चिंतन स्मरण पूजन केलेलं आहे. आणि महादेवांना बिल्वपत्र वाहिल्या जातं. आपण देखील वाहतोय शिवपिंडीवरती किंवा सगुण रूपात शिवजींना. बघितलं आपण देवादिदेव भोळ दैवत आहे, बिल्वपत्र आवडतंय. म्हणून तर म्हणतो ना, शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझा 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 माझा, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. पार्वती ओ तिरुचूर डमरू हाथी, संगीनाथी पार्वती. शंकराला माझा, शंकराला माझा 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 माझा, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. काय आवडते?
बेलाचे पान. आणि एका बेलाच्या पानाला किती पानं वाटायचे असतात? एक पान कधी होतंय? आता बोला. थंडीने तोंड चिकटलंय. हात आहे बोटाई चिपकले का? अकडलेत का? यांनाही थंडी वाजते कारण यांचे शरीर आहे. बोला किती? 3. काल तुम्ही बघितलं देवादिदेव महादेवांच्या हातात काय होतं? त्रिशूळ. त्रिशूळाला किती बाण आहेत? टोक किती आहेत? 3. एवढंच नाही तर महादेवांच्या माथ्यावरती काय आहे? भस्म आहे. आणखी त्रिपुंड आहे. त्रिपुंड. त्याला रेषा किती? आणि लोक काय म्हणतात? लई आपल्याकडं मन फेमस आहे ना, म्हणतात ना काय 3 तिगाडानं काम. मग आता मला सांगा 3 तिगाडा काम बिगाडा असेल तर हे सगळ्याचं काम बनवणारे ना, बिघडणारे कुठं आहे? सगळ्याची हार हरवणारे ना. म्हणून तर म्हणतात 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हरे के सहारे बाबा हरे के सहारे, हरे के सहारे बाबा हर हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आए. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले आए. तूफानों ने घेर लिया कोई राह नजर न आए. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ न पाए. तुम बिन कौन मेरा मेरी बाह पकड़ न जाए. भटक रहा हूँ मेरे बाबा हारे के सहारे. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना.
नक्कीच तीन बाणाचे धार धारण करणारे मात्र आपल्या संकटकाळी धावून आल्यावाचून राहणार नाही. पण आपल्याला त्यासाठी काय व्हावं लागेल? दास व्हावं लागेल. आणि मग मात्र दास झालो तर मनातली आस अर्थात इच्छा महादेव पूर्ण केल्या वाचून राहणार नाही हे माहिती होतं. आणि म्हणून मात्र शिवाला बिल्वपत्र अर्पण करत होत्या. तीन आहे एवढंच नाही तर गुणही तीन आहेत. त्रिगुणातीत जो महादेव आहे, देवादिदेव आहेत. आणि या देवादिदेवाला बिल्वपत्र अर्पण करतात. का अर्पण करतात? कारण याच्याही मागे कारण आहे. विनाकारण काहीच घडत, कारण काहीतरी कार्य घडत आहे त्याला कारण आहे आणि त्या कारणाला करता कोणीतरी आहे. जसं सरळ सांगायचं झालं तर माईक आहे, लावण्याचं कारण इथे काहीतरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि याचा करता म्हणजे माईक बनवणारा कोणीतरी. लाईट जळते, लाईट सुरू आहे, काहीतरी कारण आहे म्हणून लावलेलं आहे. लाईट बंद केलं तर काय होईल? अंधार होईल. अंधारात जमल का मग तुम्हाला हे सगळं दृश्य पाहता येईल का? म्हणून लाईट लावलं हे कारण आहे. आणि तो बनवणारा कोणीतरी, कोणती तरी कंपनी, कोणती तरी फॅक्टरी आहे. अगदी त्याच प्रमाणे हे आहे. सृष्टी निर्मित आहे, कार्य आहे, कारण आहे आणि कर्ताही आहे. एक कलर बॉक्स ठेवला आणि एक कागद ठेवला. तो उडत उडत सहज आला त्या कलर बॉक्स वरती गेला तर रंग उमटेल. पण भारताचा नकाशाच काढायचा असेल तर तो नकाशा ऑटोमॅटिक बनेल का? नाही. अर्थात त्या नकाशा काढायला देखील कोणीतरी चित्रकार आहे. अवघ त्याप्रमाणे प्रत्येक कार्याला कारण आहे आणि त्यामागे मात्र प्रमाणही आहेत. जसं महादेवाला आपण बिल्वपत्र अर्पण करतोय, बेल वाहतोय, त्यामागे कारण काय? फार सुंदर वर्णन शिवमहापुराण कथेत आलेलं आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रिआयुर्धम त्रिजन्म पाप संहारा बिल्वपत्र शिवार्पण. तीन जन्माचे पाप देवादिदेव महादेवांना बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र अर्पण केल्याने नाहीच होते. बघा, म्हणून मात्र हे बिल्वपत्र अर्पण केल्या जातं या त्रिगुणातीत भगवंताला. आणि आपण देखील वाहतोय, आपण वाहतो पण आपल्याला माहिती नसते कारण काय. बरोबर ना? देवादिदेव महादेवाला कोरी अक्षित म्हणजे तांदूळ पांढरे सफेद खंड नसणारे अखंडित वाहतो. पांढरं कशाचं प्रतीक आहे? शांतीचं. एवढंच नाही तर देवादिदेव महादेवांना जल अर्पण करतो, याही मागे कारण आहे. विष्णू तत्व आहे, ज्याला देवादिदेव महादेवांनी मात्र स्वतःजवळ ठेवण्याचं वरदान दिलंय म्हणून ते जल अर्पण करतात आणि ते महादेव मात्र मोठ्या प्रेमाने स्वीकारतात. एका बिल्वपत्रावरती, एका बेलपत्रावरती जर चंदनाने तिन्ही बाजूने राम 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 लिहिलं, एकच जर वाहिलं ना तरीही देखील एक बेलपत्र 3 राम नाम लिहून वाहिलं तर 100 बेलपत्र वाहिल्याचं पुण्य मिळतं. एवढा महिमा या शिवमहापुराणाचाच नव्हे तर देवादिदेव महादेवांचा आहे आणि ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक देवादिदेव महादेवांचं शिवलिंग म्हणजे एकटं नाही तर संपूर्ण देवांचं स्थान आहे. 33 कोटी देवता त्या ठिकाणी वसतात, निवास करतात. आणि त्याच बरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवपिंड कशी असते.
त्या शिवपिंडीवरती उजव्या बाजूने मात्र श्री गणेशाचं स्थान आहे, डाव्या बाजूने कार्तिकजी आहे, त्यांची पुत्री एक अशोक सुंदरी आहे आणि त्यांची पत्नी कोण, सगळ्यांना ज्ञात पार्वती माता. म्हणजे जे कठडी दिसते ना आपल्याला शिवलिंगाची, ते म्हणजे पार्वती माता आहे. आणि संपूर्ण देव त्या ठिकाणी स्थानापन्न असून त्यांच्या 5 पुत्री आहे. जया, काही तर म्हणतील आम्ही तर 2 मुलंच पाहिले नाही. सगळ्यांना माहिती आहे काय, कार्तिकजी आणि गणेश, बरोबर आहे ना, तेवढंच माहिती आहे तुम्हाला. पण त्यांच्या 5 कन्या देखील आहेत. या पुत्रांचं पुढे विवाहानंतर आपण झाकीसहित दर्शन करणार आहोत कसा जन्म झाला. 5 कन्या देखील आहेत आणि त्या कन्या देखील शिवपिंडामध्येच स्थानापन्न आहेत. जया, विषहरा, दोतरी आणि त्यानंतर शामली, बारी आणि देव या 5 कन्या आहेत. तिथंच आहे. देवादिदेव एकटे नाही आणि म्हणून तर देवादिदेव आणि देव नाही तर कोण, महादेव म्हटलेला आहे. याचं मुख्य हे कारण आहे, सहज नाहीये. आणि एवढं भोळं दैवत तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आपण पूजा करतो, महाशिवरात्री आली की नेमकं जरा जास्त शिवलिंग आणि शिवमंदिराकडे लोकांचा ओघ असतो. नंतर परिस्थिती अशी होती की कोणी जायला तयार नव्हतं. पण आज मात्र सोमवारचा दिवस येऊ द्या आणि त्या शिवमंदिरात एवढी गर्दी नंबर लावून बसावं लागतंय. छोट्या छोट्या मंदिरामध्ये एवढी तुफान गर्दी असते का, कारण आज मात्र खऱ्या अर्थाने महात्म्य या शिवमहापुराणाचं, या देवादिदेव महादेवांचं कळालेलं आहे आणि म्हणून एवढी गर्दी असते. दिशाही सांगितलेलं आहे, कोणत्या दिशेने पूजन करावं. एवढी गर्दी असल्यानंतर कुठं दिशा सांभाळणार, तो दिवस अवांतर. पण असं एकटं असेल तर त्यावेळेला मात्र शिवपिंडाचं दर्शन करताना, पूजन करताना मात्र आपली मुख उत्तरेकडे असावं आणि पाठ दक्षिणेकडे असावी असं सांगितलेलं आहे. पण कधी कधी काय, हरीची या दासा हरी दाही दिशा. आता पुढे तुम्ही म्हणाल हरी कथा तर हराची सांगते. ज्या वेळेस नाही शक्य त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे, पण ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस मात्र केलं पाहिजे. कारण देवादिदेव महादेवांना जल फार प्रिय आहे. जलप्रिय बिल्बपत्र प्रिय स्वामी. जल आणि बिल्बपत्र अति प्रिय आहे. दुसरं काही दिलं नाही दिलं तरी महादेव तेवढ्यातच प्रसन्न होतात. आणि एवढं गोड तुम्हाला तर माहितीच आहे. ब्राह्मण म्हणून बोलावलं. बघा, लक्ष्मी मातेचा संपूर्ण धन पाहिलं. पार्वती मातेच्या मनात शंका आली की आपल्याकडं, आपण कैलासात राहतो, आपल्याकडे काही नाही. मग आणि त्या लक्ष्मीचा तो सोन्याचा महल आहे, बनवाना आपल्यासाठी. अहो बनवाना, असतं की नाही. त्या पत्नीचं, पार्वतीचं म्हणून नाही, आपलं देखील. संक्रांत येऊ द्या, नवानं वाटायचं राहू द्या. मग घेतली ना तिच्या घरी संक्रांतीला 2000ची साडी. मग आपण काही कमी आहो का, मला घेऊन पाहिजे नाही. काही काही तर असे असतात, दिवस बरोबर सणावाराचे आले की सुरू. अहो बघा ना, त्या लक्ष्मीबाईच्या घरी फ्रीज घेतला, फ्रीज 10,000चा. आपण राहिलो ना तसंच. सांगा ना मग कधी घ्यायचा. अहो एकदा काय ठरवलं ना यांनी, काही करू शकते, फक्त ठरवलं पाहिजे. पण मुद्दा इथं वाढते की आपण ठरवत नाही. बरोबर ना. ठरवलं तर काही होतंय, काही करता येतंय, पण आपण ठरवत नाही. इथंच आपण कुठेतरी कमी पडतो. आपल्याला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, वाटते त्यांना, तुम्हालाही वाटते. पण एकाच ठिकाणी असं विचारलं मी, वाटते का मावशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे? म्हणे हो. म्हटलं तुमच्याच उदरी, तुमच्याच पोटी? नाही 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 नाही, माझ्या नाही. मग शेजारचींच्या? का
कारण एवढे हाल, एवढे कष्ट, एवढा त्रास माझ्याच्याने सहन होणार, इथंच तर खचतो आपण. हे धैर्य आपल्याला ठेवून पुढे पाऊलवाट चालायची आहे. आपण ठरवलं तर काही करू शकतो. एक ठरवते या उन्हाळ्यात घरी फ्रीज घ्यायची म्हणजे घ्यायची. मार्च महिना लागला, अहो आणली ना लक्ष्मीबाईने 10,000ची, आपण राहिलो 8 वर्ष झाले. मग घ्या ना आपल्या घरी. पती बाहेरून कामावरून आले, जेवायला बसले, लगेच घ्या ना आपल्या घरी. जेवणात हे म्हणतात काय लावलं नुसतं फ्रीज 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 फ्रीज, आलो कामावरून पोटभर, जेवण सुद्धा जेवू देत नाही, घ्या ना आपल्या घरी. तेवढा नाही, मार्च एप्रिल गेला, मे आला, संपला ना आता उन्हाळा, 1 महिना राहिला, घ्या ना आपल्या घरी. असं करत 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 घर मालकाला मात्र काही सुखानं जेवू देत, झोपू देत. हसत आणि सांगत आहे तुमच्या मानाच देता की नाही देत. देत नाही. मग मे महिना अर्धा का होत नाही तोपर्यंत फ्रीज मात्र घरी आल्या वाचून राहत, आणतात नाही का? कारण हट्ट, हट्टाचेही प्रकार आहे. बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. आणि या स्त्री हट्टासमोर चांगल्या चांगल्यानी तिकडे कोणी का राहत नाही, तिकडे कोणी का राहत नाही. अख्खं गाव मात्र गावातून निघाले तर राम 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 करतात, नमस्कार करतात, पाया पडतात. आणि ज्याच्या पाया पडत 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 लोक गावातून तो गेला आणि घरी गेल्यानंतर ह्या इकडे येऊन पाया पडतो. सांग तो म्हणजे तसं. हा का? स्त्री हट्ट, हा स्त्री हट्ट पुरवतात. आणि असं तुम्हीच म्हणून नाही, देवादिदेव महादेवाने पुरवला ना, म्हणे सोन्याची नगरी, सोन्याचं घर बंगला त्या लक्ष्मीचा आहे. अशी पूर्ण सोन्याने दागिने घातलेले, अलंकार घातलेले होते. साडीला सुद्धा चमचम करणाऱ्या टिकल्या होत्या. कशाच्या? सोन्याच्या. कोणाच्या साडीला? तुमच्या गावातल्या लक्ष्मीचं नाही, देवी लक्ष्मीच्या. मग पार्वतीला वाटलं आपल्याकडे काहीच नाही ना हो, आपण कैलासात राहतो ना, मग करा ना स्वामी, आपल्यासाठी देखील आपल्यालाही नगरी हवी आहे ना, सुवर्ण नगरी. आता काय करता, बायकोचा हट्ट, शेवटी थकले. महादेव देखील हेच म्हणून नाही, देवादेव महादेव केली सुवर्ण, सुंदर असं महल तयार केलं, नगरीच बनवली. कोणासाठी? कोणासाठी? पत्नीसाठी, आपल्या पार्वतीसाठी. आणि मग काय, आता सगळं झालं, पण वास्तुशांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राहायला काही येता येत. मग वास्तुशांती करायची. बोलवा मग कोणाला? ब्राह्मण बोलवायचं. कोण? बोलावला ना. कोणाला? वास्तुशांतीसाठी बोलवलं रावणाला बोलवलं. तोही मोठा हुशार, केली वास्तुशांतीची पूजा. आणि वास्तुशांतीची पूजा केली. ब्राह्मणाला जेवणाला किंवा काही पूजेला अर्चनेला बोलवलं तर नियम असतो, जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही. मग ते कोणती पूजा असो, यज्ञ असो, हवन असो, विधी असो का भोजन असो, दक्षिणा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. हे त्या महादेवालाही माहिती आहे आणि रावणालाही माहिती आहे. मग झालं सगळं तुमचं काम. मग आता काढा दक्षिणा. भोळ दैवत एवढी सुंदर यांनी पूजा करून दिली, आता यांना दक्षिणा काय द्यावी?